वेलकम बॅक टू माय गार्डन ब्लॉग. सो आता मी तुम्हाला दाखवते आहे, पहा माझं गार्डन. तर आमचा वेल पहा कुठे जाऊन पोचलेला आहे. थोड्या दिवसांनी वरच्या काकूंच्या घरातच जाऊन पोचेल तो वेल. तर हा आहे पावट्याचा वेल. हा सुद्धा पावट्याचाच वेल आहे. आणि हा आहे शेंगांचा वेल. त्या अशा मोठ्या मोठ्या शेंगा लागतात ना, तर पाहू शकताय तुम्ही, हे आहे मोगऱ्याचं झाड. हे सुद्धा मोगऱ्याचं झाड आहे. दोन दोन वेगवेगळ्या प्रकारची मोगरं आहे. इथं जास्वंदीला कळी आलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ही आहे आमची लाजाळू. आणि हे पपईचं झाड. पपईचं झाड पाहू शकताय तुम्ही किती मोठं झालेलं आहे. मी लावलेलं पपईचं झाड. तर काही दिवसानंतर ह्यालासुद्धा पपई लागणार. छोट्या छोट्या एवढ्या पपई लागणार. हे आहे अर्गेंडाचं फूल. तर तुम्ही पाहू शकताय कसं लागलेलं आहे मस्तपैकी. ही आमची ठरलेली तुळस, ज्याचा आम्ही रोज सकाळी एक एक पान खातो. हे आहे आमचा कढीपत्ता, फ्रेशवाला कढीपत्ता पाहू शकताय. हे आहे पुदिना, जो आम्ही पाणीपुरीत वापरतो किंवा पुदिन्याची चटणी करून खातो. हे आहे महत्त्वाचं म्हणजे पानफुटी, जे मूतखड्यासाठी चांगलं औषध आहे, घरगुती. तर अशा प्रकारे ही आमची गार्डन कसं वाटलं नक्की सांगा, नक्की कमेंट करून सांगा. महत्त्वाचं दाखवायचं राहिलंच. हे कोरफड आहे पहा. काही लोक म्हणतात हे खाण्याचं कोरफड आहे, पण हे खायचं कोरफड नाही आहे. ही तर आहे आमची लिली, त्याच्या साईडला गुलाब, आणि हे आहे माझा फेवरेट चाफा. आणि या चाफ्याच्या कुंडीमध्ये पाहू शकताय तुम्ही किती झेंडूची रोपं आलेली आहेत. तर असाच आमचा व्हिडिओ पाहत राहा. तुम्हाला कोणत्या झाडाबद्दल माहिती हवी असेल तर तीसुद्धा कमेंट करा. मी तुमच्यापर्यंत सर्व झाडांची माहिती पोचवेन. धन्यवाद.